महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. घेऊ नका. आता ते कुचर वाट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात. त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिलेत. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो. अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं. बबनराव लोणीकरजी, नरेंद्र मोदी तुमचे बाप होऊ शकतात, जनतेचे नाही. जनता मायबाप आहे आणि सरकार म्हणजे पक्ष होत नाही. सरकारमध्ये जनता पक्षाला काम करण्याची संधी देत असते. हे भारत सरकार आहे, भाजप सरकार किंवा मोदी सरकार नाही आहे. त्यामुळे तुमचे जे बाप आहे ते जे 1.5 लाखाचा मेबॅकचा चष्मा, 10 लाखाच्या दिवसातून 3 वेळा सूट, 12.5 कोटीच्या 2 गाड्या, 8.5 कोटीचे 2 विशेष विमानं, हे जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, सामान्य माणसाच्या करातून जे पैसे येतात त्याच्यातून त्यांची ऐश चाललेली आहे, आणि तुमचीसुद्धा. त्यामुळे या देशात जनता मायबाप आहे, नेता नाही. आणि ही जी मुजोरी येते ना, ह्या जो सत्तेचा माज जो आहे ना, हा कशातून येतो की आपण काहीही चुका केल्या, बलात्कार केले, महिला शोषण केलं, करप्शन केलं, अंदाज समितीच्या अध्यक्षाच्या पीएच्या रूममध्ये कोट्यावधी रुपये सापडले, चांदीच्या ताटात जेवलं, तरी कारवाई काहीच नाही ना. कोणाला राजीनामे द्यावं लागत नाही, कोणाला पोलिसी कारवाईला समोर जावं, कोणाला कायद्यासमोर उभं राहावं लागत. त्यातून हा माज येतो. जनता हा माज सरळ केल्याशिवाय राहणार नाही.